आज मी बनवणार आहे हलव्याचं कालवण। खूप पटकन आणि सिंपल बनणारी रेसिपी आहे। त्यासाठी मी हलवा घेतलेला, छोटे पीस कट करून आणि मस्त वॉश केले। नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो चॉप करून टाकणार आहोत आणि इथं ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे, त्याचं वाटण करून घेणार आहोत। हे असं वाटण करून घ्यायचं आहे। साईडला मी चिंचेचं पाणी करून ठेवले आणि लसूण पण ठेचून ठेवलेलं आहे। आता आपण टोप घेऊया, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, थोडंसं हिंग टाकायचं आणि आपल्याला लसूण टाकायचं आहे। लसूण टाकल्यानंतर सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पटकन आपल्याला हळद टाकायची आणि मी इथे आगरी मसाला 3 चम्मच टाकलेला आहे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आणि आपल्याला नंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि आपलं जे वाटण होतं ते पण टाकून द्यायचं आहे आणि चांगलं त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं चवीप्रमाणे आणि इथे आपण पाणी टाकणार आहोत। तुमच्याप्रमाणे पाणी घ्या, तुम्हाला किती पाहिजे नाही। आणि इथे चिंचाचं पाणीही मी टाकून दिलेलं, एक उकळी आली की टाकून द्यायचं चिंचेचं पाणी आणि त्याला मिक्स करून घ्यायचं एकत्र आणि आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि आपण उकळी आल्यानंतरच आपण मच्छी टाकणार आहोत, त्याशिवाय मच्छी टाकायची नाही आहे। आता बघा याला चांगली उकळी आलेली आहे, मस्त कालवण। आता इथे साईडला मी मच्छीचे पीस घेतलेले होते, ते आपल्याला वॉश करायचे चांगले आणि आता आपण हे कालवणामध्ये सोडून देणार आहोत आणि मस्त बारीक गॅसवर त्याला उकळी येऊ द्यायची चांगली आणि लास्टला मग फास्ट गॅस करायचं आहे आणि 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची आणि मग आपलं कालवण मस्तपणे रेडी आहे। बघा हे असं कालवण मस्त, मच्छी पण शिजलेली आहे आणि हे अशी कालवण रेडी होतं। तुम्हालाही नक्की आवडलं असेल, नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा। थँक्यू।